असू देत, आशीर्वाद मिळणार नाही, कारण तू पेपर घेण्याकरता खाली वाकला होतास हे मला माहिती आहे. हा तुझा पेपर जो खाली पडला होता आणि ही सोसायटीची नोटीस जी मी घेऊन आलोय. हा पेपर आहे ना, वाचल्यानंतर फाडून फेकून दिलात तरी माझी काही हरकत नाहीये, पण ही सोसायटीची नोटीस जपून ठेवा. नंतर आम्हाला काही लेखी कळवलंच नाही असा कांगावा नको. तोंड बंद कान सुरू, नाहीतर नकोच. मीच वाचून दाखवतो. नाही नाही, वाचून दाखवतो ना. सालाबाद प्रमाणे यंदा ही सोसायटीचे आधुनिकीकरण करायचे योजिले आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये फायर प्रोटेक्शन सिस्टीम बसवण्यात येणार आहे. त्याकरिता तू आणि कैवल्य ज्या ठिकाणी बाईक्स पार्क करता ती जागा आम्ही ठरवलेली आहे. त्यामुळे याच्या पुढे तू आणि कैवल्यनी त्या ठिकाणी बाईक्स पार्क करायच्या नाहीत. नियम पाळायचे, राग मानू नये. धन्यवाद. नाही 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 नाही, हे बघ, आता काही विरोध करून उपयोग नाही. आधी गाड्या काढा. अरे देवा, आधी ब्रश काढा. आम्हाला शिकवत आहे. म्हणतच नव्हतो मी म्हणत होतो योजना स्वागतार्ह आहे. आता कसं आग वगैरे ते काय 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 स्कॉलर काय आहे? काय काय सर्क्युलर आहे सोसायटीचं. यार तू, आपण का आपल्या गाड्या बाहेर लावायच्या सुजय? आपण पण मेंटेनन्स भरतो ना सोसायटीचा. तू काय ऐकून घेतोस नागावकरचं? तू नडायचं ना त्याला. काय मी तुला कारण सांगतो कैवल्य. भीती, अंतरात वसलेली अस्थिरतेची भीती मनुष्य प्राण्याला निर्बल बनवते. कळलं कैवल्य? काय झालं? काही चुकीचं बोललो का मी? नाही नाही, तू करेक्ट बोललास. तू करेक्ट. भीती. एक मिनिट, काय करेक्ट बोलला? आणि कशाला नडायचं नागावकरला? तू वाचलंस ना ते सर्क्युलर? काय लिहिलंय त्यात? गाड्या बाहेर लावा लिहिलंय, कळलं ना? त्याच्यावर काय लिहिलंय? आपण जिथे गाड्या लावतो तिथे फायर प्रिव्हेन्शन सिस्टीम बसवणार आहे नागावकर. पहिल्यांदा काहीतरी बरं काम करतोय, आपण कशाला खोडा घालायचा? मला एक सांग सुजा, अख्ख्या सोसायटीत एवढी जागा आहे, ती सगळी जागा सोडून नेमकं आपण जिथे गाडी लावतो तिथेच का त्याला ती सिस्टीम बसवावीशी वाटतेय? तो त्रास देतोय आपल्याला, तो मुद्दाम करतोय हे. वा, काय बोललायस कैवल्य, अगदी माझ्या मनातलं. कसं असतं स्कॉलर, मनुष्याच्या मनातील असूया त्याला माणुसकीचा धर्म विसरायला लावून कुठल्याही हीन पातळीला जायला लावते. त्यामुळे काय होतं? एक मिनिट, एक तर तू शांत हो. नाही, तू शांत हो. आज तो तुला म्हणतोय गाड्या बाहेर काढ, उद्या म्हणेल की तुझ्या बरोबर तो स्मार्ट मुलगा राहतो ना त्याला बाहेर काढ. तो दाढीवाला आजाकडे पोरगा राहतो ना त्याला बाहेर काढ. काढणारच का आम्हाला बाहेर? हो, तुम्हाला त्याने सांगण्याआधीच बाहेर काढणार आहे. फारच मूर्खासारखं बोलताय तुम्ही काहीतरी. अरे, आणि असं का म्हणेल तो, यांना बाहेर काढ, त्यांना बाहेर काढ? का नाही म्हणणार? कसं असतं स्कॉलर, मी तुला सांगतो, माणसाची एक अपेक्षा पूर्ण झाली ना की त्याची दुसरी अपेक्षा महत्वाकांक्षेत परिनिवर्तते. एकतर निवर्तित नाही, परिवर्तित होते. आणि मला सांग, तुझ्या ते परिवर्तन कुठून आलंय? काळाचा महिमा, दुसरं काय स्कॉलर. काळाचा नाही, हा सगळा पाठांतराचा महिमा आहे. पुन्हा रे आशुतोष. अरे, ह्याच्यात तर अजून एक पुस्तक आहे. हे काय झालं, हे पुस्तक ना मला श्यामने दिलं होतं असंच वाचायला. अरे टाइमपास म्हणून चालत होतो. मूल्य जीवन आणि हे अपेक्षांचे ओझे. हो, श्यामने दिलं. अच्छा, मग ते पुस्तक चालताना जी जी वाक्य तुला मिळत होती ती आमच्यावर फेकून मारत होतास तू. तुला काहीतरी फेकून मारावंसं वाटतंय मला. आणि काय विषय चाललाय? जरा गांभीर्याने घे ना काहीतरी. सतत काय लाईटली घेतो सगळं? काय बोलतोय रे स्कॉलर तू? लाईटली मी घेतोय का तू घेतोय? तू घे सिरियसली. तेच ना, याला काय अक्कल नाही का? आणि हे जे काही आमच्यावर भडकणं आहे ना येता जाता, ते जरा ते राग त्या ह्याला दे,
नागावकरला. असेल ना हिंमत तर जा त्याच्यावर राग काढ तुझा सगळा. हा अरे पण का चिडू मी नागावकरवर? कशासाठी? तो अख्ख्या सोसायटीसाठी फायर प्रिव्हेन्शन सिस्टीम बसवणार आहे. पहिल्यांदा काहीतरी बरं काम करतोय तो. मी खोडा नाही घालणार. माझं ठरलंय, मी माझी बाईक बाजूला काढणार आणि त्याला जागा मोकळी करून देणार. ठीक आहे, माझं पण ठरलंय. मी माझी गाडी तिकडून बाहेर काढणार नाही. वा, व्हेरी गुड. माझं सुद्धा ठरलंय, मी माझी गाडी तिकडून बाहेर काढणार नाही. तुझ्याकडे गाडी आहेच कुठे? आत्ता नाहीये, पण संध्याकाळपर्यंत येऊ शकते. कसं असतं स्कॉलर, आपल्या कर्मांची खरी पारख असलेली नियती आपल्या आयुष्यात कुठल्या क्षणी कुठलं दान टाकेल काही सांगता येत नाही. आपण नेहमी तयार असावं. हे घे परिस्थितीचं दान. हाय कायू, कसा आहेस? आतापर्यंत बरा होतो, अचानक आयुष्याचा कंटाळा आला. असं रे काय करतोयस? हा मला माहितीये खूप काम करून तुला कंटाळा येत असेल ना. कंटाळा आला की तुला काय करावं असं वाटतं? पलायन. कायू, आता असं नाही काही, आता असं पडायचं. आणि आता मी तुला जे काही सांगणार आहे ना ते ऐकून तूच माझ्या मागे मागे येशील. हो, म्हणजे यापुढे जेव्हा केव्हा तुला कंटाळा येईल ना तेव्हा तेव्हा तू मला फक्त एक मेसेज करत जा. मी तुला आमच्या न्यू कार मधनं मस्त लॉंग ड्राईव्हला घेऊन जात जाईल. म्हणजे कळलं ना तुला? ए प्रगल्भा, काय म्हणालीस तू? न्यू कार? आलास ना माझ्या मागे? अरे म्हणजे कालच बाबांनी बुक केलीये, उद्यापर्यंत येईल ना आपली कार. ए बरं झालं मला आठवलं. मला सांग ना, आपल्या म्हणजे आमच्या न्यू कार मध्ये कुठली साऊंड सिस्टम लावून घेऊ? नाही नाही, ती जी तुमची न्यू कार आहे ना त्यामध्ये साऊंड सिस्टम नंतर लाव. आधी बघ किती पार्क करायला जागा आहे का, कारण की आपलं पार्किंग फुल असतं ना. अरे इतकं काही प्रॉब्लेम नाही. बाबा म्हणाले की त्यांनी आपल्याच पार्किंग मध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट केलीये. खरं सांगा ना गोकर, तिथे पार्किंग मध्ये फायर सिस्टीम वगैरे काही बसवणार नाही आहात. तुम्हाला तुमच्या नवीन 4 व्हीलर साठी पार्किंगची जागा पाहिजे म्हणून आमच्या बाईक्स आम्हाला काढायला सांगितल्यात. हो ना? नाही नाही, तसं काही नाहीये. आपण ती फायर सिस्टीम बसवणार आहोत. अगदी 100% खरं आहे. नाही पण ती प्रोसिजर थोडीशी पोस्टपोन झाली आहे. हा नाही नाही, का ते सांगतो ना, नियम बदललाय. 4 व्हीलरच्या जागी तुम्हाला 4 व्हीलरच पार्किंग तिथं करता येणार आहे. 2 व्हीलर तिथं पार्क करून उपयोगाचं नाही. एक मिनिट आता हे कधी ठरलं? आता ठरलं. कुठलाही नियम आपल्या सोयीनुसार बदलायचा, हाच नियम आहे ना ह्यांचा. बघ माझ्यावर घसरू नका. मी काय म्हणतो, तुम्हाला तिथं पार्किंग पाहिजे ना, तर तुम्ही एक काम करा. तुम्ही 6 जण मिळून एक 4 व्हीलर घ्याच आणि तिथे करा पार्क. बघू कोण आडवं येतं ते. आधी 4 व्हीलर घ्या म्हणे आम्हाला जागा पाहिजे पार्किंग मध्ये. काहीतरी बोल. याला काय अर्थ आहे? मग आता नाल आहे म्हणून घोडा विकत घ्यायचा? नाही नाही, घोडा विकत घ्यायची गरज नाही आपल्याला. 4 व्हीलर आहे ना आपल्याकडे. अरे अरे अरे, जल्दी जल्दी काम करो और इधर का कचरा सब उस बाल्टी में डालो और फेंक दो उधर. हाँ मैं आता हूँ बाद में. ग कोणीतरी येणार येणार ग. काय रे आशू? वा 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 वा, म्हणजे आजच पार्किंग साठी जागा रिकामी करून दिली तुम्ही? हा, पण काय रे आशू, तू कशाला झाडायचंस? बुधाजी होता, पिराजी आहे, त्यांच्याकडनं झाडून घ्यायचं ना. अहो काय नागावकर साहेब, बुधाजी काय, पिराजी काय, मी काय, हा काय सारखंच ना. ते आपलेच. आपलेच म्हणजे तू काय या दोघांना जॉईन केलंस का काय? नाही हो, जॉईन नाही, ते आमचं हम सब एक आहे ना. अच्छा अच्छा, हम सब एक. बाजू सरका. ए सरक. काय रे, ही हातगाडी इथे? अरे 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 अरे, कैवल्य कळली ना लायकी? आता कळलं? हाफ चड्ड्या घालून तारा खाजवताना
गाड्यांची स्वप्न बघताना नशिबात कुठली गाडी येते तर ही हातगाडी. हा, कळलं? खरंय तुमचं नागावकर. वा. फार उशिरा चूक कळली हो मला. हा, हा. ठीक आहे म्हणता चूक झालीच आहे तर पार्क करतो. जरा बाजूला होता का? गाडी पार्क करायची. भाई आराम से, गाड़ी ठुकी तो प्रॉब्लम हो जाएगा. हाँ आराम से आराम. येऊ का? आंदे 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 Okay आंदे ना? आंदे. थोड़ा राइट राइट Okay, राइट. okay. थोड़ा बस 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 बस. ग माझी बाय काय दिसते मक्खन. वाह वाह. अशो, आता ही हातगाडी हा इथे पार्क करणार आहे? हा मग अरे इथे कशा करता? तुम्हीच म्हणालात ना आधी 4 व्हीलर आणा मगच पार्किंगला आपलं म्हणा. वाह. आम्ही आणली 4 व्हीलर. काय कशी आहे? मस्त आहे की नाही? हा, पॉवर स्टेअरिंग बघा, नंबर पण आहे. हा MH12 पुण्याहून आणली आहे खास. क्या बात. 617 हम 617. चल आशू, पूजेचं ताट आणायला हवं. हो नवीन 4 व्हीलर आहे ना आपली. आरामात भाऊ. अशू, ही हातगाडी इथे? काय म्हणजे काय, 4 व्हीलर आहे दिसत नाही का? डेंजर आहे काय बोललं तुम्ही, असं समजू नका. तरी बरं तुम्ही 4 चाकी सांगितली. चाकांची संख्या वाढली असती ना तर मग ट्रक घेऊन आला असतो तो. ट्रान्सपोर्ट वाले ओळखीचे ना त्याचे. हा नागावकरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता यार. ते विचार करत असतील कसला विक्षिप्त जावई भेटलाय. नॉट टुडे नॉट टुडे नॉट टुडे नॉट टुडे. एक मिनिट. हे बघ कैवल्य, तुझ्या विक्षिप्तपणाचं कौतुक आम्हालाही आहे. थँक्यू सो मच. झालं? मी काय सांगतोय ते ऐकणार आहेस का? विक्षिप्तपणा काही वेळेला महत्वाचा नसतो, काही वेळा समजूतदारपणा महत्वाचा असतो. सांग याला. बरोबर आहे, सुजयचं बरोबर आहे. 2 व्हीलर कशी असते ना, ॲना सारखी असते. ती कुठेही मावते आणि ऍडजस्ट करते. पण 4 व्हीलर मिनल सारखी, तिला सांभाळून घ्यावं लागतं. जगज्जननी रेश्मा माता नागावकरनी 4 व्हीलर विकत आणलीये. हा, मुलगी दत्तक घेतली नाहीये मी तिला सांभाळायला. कैवल्य, माझं एवढंच म्हणणं आहे की 2 व्हीलर आपण कुठेही लावू शकतो, थोडीशी जागा करावी लागते. 4 व्हीलरचं तसं नसतं. ठीक, काय म्हणणं काय तुमचं? आमचं एवढंच म्हणणं आहे की हा प्रश्न आपण समजूतदारपणाने सोडूया. ठीक आहे, ठीक आहे. मग फॉर अ चेंज लेट्स ट्राय समजूतदारपणा. ओके थँक्यू. बघूया समजूतदारपणाने काय होत आहे का. चालेल चालेल. रेश्मा, तू मस्तपैकी थंडगार सरबत कर. हा हे बेस्ट आहे. मी जरा जाऊन येतो. तू येतोस मार्बर? हा चालेल. आता कुठे चालला? काय जरा मार्केटमध्ये जाऊन येतो. 10 ग्रॅम समजूतदारपणा घेऊन येतो, नागावकरला द्यायचा आहे ना. अरे अरे ऐक ऐक, पण हुंड्यात परत मागून घ्या, तुला पण लागेल ना आयुष्यभर. आणि हे ऐक ना तू, अरे नको ना काहीतरी अजून राडे घालूस. हा, आम्ही तुला समजूतदारपणे घ्यायला सांगतोय आणि तू काय कर. ठीक आहे आशुतोष, माझं ठरलंय मार्केटमध्ये जायचं आणि समजूतदारपणा विकत आणायचा. तू येतोयस? हो चल चल. एक मिनिट ताई. कळलं, सरबतात मीठ कमी आणि साखर जास्त. वा व्हेरी गुड. चल. अरे कुठे चाललायत यार? ऑल द बेस्ट नागावकर, ऑल द बेस्ट. काय चाललंय तुझं? आमच्या अण्णांसारख्या फेऱ्या घालतोयस. विचार करतोय ना, विचार. काय रेश्मा, कैवल्यासारख्या विक्षिप्त माणसाला त्याचा विक्षिप्तपणा सोडायला लावून मीच एक विक्षिप्तपणा केलाय की काय, असा गिल्ट मला येऊ लागलेला आहे. पण तू का काळजी करतोयस? काही होणार नाही. कैवल्य तसा समजूतदार आहे. नाही, तसा समजूतदार आहे तो, पण दुसऱ्यांची आपल्याविषयी असलेली समजूत त्यांना बदलायला लावण्याचा त्याचा छंद पाहता तो कधी कुठलं सरप्राईज देईल हे सांगता येत नाही. या ना, या. लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज वेलकम आवर न्यू गेस्ट मिस्टर नागावकर. या ना, या या ना. बसा ना. नाही, ते सगळं ठीक आहे. नमस्कार.
माझ्याशी वाकड्यात शिरू नका, नाही तर माझ्या इतका वाईट माणूस कोणी नाही. आता काय केलंस तू कैवल्य? नाही, अजून काही केलं नाहीये, पण आता करणार आहे. काय? चर्चा चर्चा हो नागावकर. हे बघा नागावकर, आयुष्यात पहिल्यांदा कुठला तरी प्रॉब्लेम हा चर्चेतून सोडवायचा असं मी ठरवलंय. सो प्लीज कोऑपरेट करा. हा हा हा. घ्या ना सरबत घ्या. घ्या. थँक्यू. याच्यात काही टाकलं नाहीये ना? टाकलाय ना. काय? साखर, लिंबू, मीठ, पाणी आहेत. मग ठीक आहे. ते पण म्हणजे माझ्या जीवावर बेतेल असं काही टाकलेलं नाहीये ना यात? काय कमालीचा अविश्वास कमावलाय ना आपण एकमेकांबद्दल. इतके नीच वाटलं का आम्ही तुम्हाला? चूक तुमच्या एकट्याची नाहीये, खरं तर चूक आपली पण आहे. ठीक आहे, पण आता निस्तराची संधी मिळाली आहे ना नागावकर. आम्हाला हेच तुम्हाला पटवून द्यायचं की तुम्हाला आम्ही जेवढे नालायक वाटतो ना तेवढे आम्ही नालायक नाही आहोत. म्हणूनच तुमच्या 4 व्हीलरसाठी पार्किंगची जागा रिकामी करायचं आम्ही ठरवलंय. काय? खरंच? हो, खरं तर हे आम्ही आधीच करणार होतो, पण त्यासाठी लागणारी एक महत्वाची गोष्ट तुमच्याकडे नव्हती. कुठली? 2 गोड शब्द. नाही म्हणजे आमच्याकडेही नव्हतीच ती. काय झालं, तुम्ही तुमच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे आलात, दमदाटी केलीत, तोंडावर नोटीस फेकलीत आणि म्हणलात की पार्किंगची जागा रिकामी करा. आणि आम्ही सुद्धा रागावलो तुमच्यावर नेहमीप्रमाणेच. पण ठीक आहे, मला असं वाटतं की आत्तापासून आपण असं ठरवून टाकूया की यापुढे आयुष्यात काही द्यायचं किंवा घ्यायचं असेल तुम्हाला किंवा आम्हाला सुद्धा, तर शक्य असेल तर आपण ते प्रेमाने किंवा आपुलकीने करूया. चालेल? सुजय, हा वाटतो तेवढं विक्षिप्त नाहीये रे. किती समजूतदार मुलासारखं बोलतोय ना. नाही आहे, तसं समजूतदारच आहे तो. फक्त तो समजूतदारपणा किती वेळ टिकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याचा मैत्रीचा हात जोवर पुढे ना तोवर तो हातात घ्या. येस येस, थँक्यू थँक्यू. मैत्रीत तुम्ही 1 पाऊल पुढे आलात. आता माझा चान्स. आता मी 1 पाऊल पुढे येणार. नाही म्हणजे तुमच्या दोघांच्या बाईकच्या पार्किंगची जबाबदारी आता माझी. अरे वा. मी जागा शोधून देणार तुम्हाला. नाही नाही काका, ती जागा आम्ही शोधली आहे. ऍक्च्युली त्या पायऱ्यांच्या खाली जे रंगाचे डबे आहेत ना ते काढले तर ती जागा रिकामी होईल आणि तिथे आम्हाला गाड्या लावता येतील. फक्त तुमच्या परमिशनची आवश्यकता होती, बस. मिळाली असती. अरे दिली परमिशन दिली. आणि बरं हे आधी सांगितलं असतं तर बुधाची कडनं मी साफसफाई करून नसती का घेतली? नागावकर, त्याची काही गरज आहे का? मी ऑलरेडी ते करून आलोय. हे घ्या मिठाई का. अरे मिठाई? हो. कसली? हो कसली म्हणजे काय नागावकर, तुमची नवीन गाडी आणि आमचं नवीन पार्किंग याची. अरे पण तिथे साफसफाई करायची होती ना. नागावकर तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आज. हा, माझ्यासारखा कर्तबगार, जबाबदार, समजूतदार माणूस या सोसायटीत राहत असताना दुसऱ्या कोणी काही करायची गरज आहे का? मी ऑलरेडी ते करून आलोय. नाही ते ठीक आहे, पण तिथे रंगाचे डबे होते त्याचं काय? ते विकले भंगारात. त्याच्याच पैशाची मिठाई आहे. सोसायटीवर वाटला, शेवटचा बॉक्स आहे. अच्छा. विकले? आशुतोष, अरे तुला काही लाज वाटते का? अजून घ्या ना. अरे मला मिठाई नकोय. अरे ते जिन्याखाली जे काही रंगाचे भरलेले डबे होते, भरलेले रिकामे नव्हते, ते तू विकलेस. अरे मागच्याच महिन्यात मी आणून ठेवले होते रे.
आता सोसायटीच्या मीटिंग मध्ये जर त्यांनी मला विचारलं भरलेले रंगाचे डबे कुठे आहेत, तर मी काय उत्तर देणार? आता त्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये तुम्ही यायचं आणि तुम्ही उत्तर द्यायची. अरे 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 नालायक, ती नालायकचा तुम्ही लोक. मला असं गोड खाऊ घालून फशी पाडत होता काय? आता भेटा सोसायटीच्या मीटिंग मध्ये आणि जी काही उत्तरं द्यायची ती तुम्ही तुमचीच द्या. रागावकर ऐका ना, आमच्या घरातलं पेंट खरवडून देऊ का थोडस? गेलेच ते, डायरेक्ट गेले. सॉरी यार स्कॉलर, मी ते सॉरी स्कॉलर, सॉरी. अरे खरंच चुकून. आता जाऊ दे रे, जाऊ दे. नियती पुढे कोणाचं काय चाललंय? तेच बघा, आपली मैत्री नागावकरच्या नशिबात नाही. लक्षात आलं. खरंय. पण आशुतोष मला एक सांग प्रामाणिकपणे, तुला खरंच कळलं नाही की ते भरलेल्या रंगाचे डबे? मिठाई चांगली. किती भंगार आहे रे हा, किती भंगार आहे.